ही थेट दृश्य पुण्यातली ब्रॉन्झ मेडल मिळवणाऱ्या स्वप्नील कुसाळेचं पुण्यात स्वागत केलं जातंय। जंगी असं स्वागत ढोल ताशे वाजवत स्वप्नीलनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राची मान उंचावलेली आहे। खाशाबा जाधव यांच्यानंतर महाराष्ट्राला ऑलिम्पिक मेडल मिळवून देणारा तो खेळाडू ठरलेला आहे आणि त्यामुळे स्वप्नील कुसाळेचं जंगी असं स्वागत पुण्यात केलं जातंय। त्यानंतर स्वप्नील कुसाळे बाप्पाचं दर्शन घेणार आहे, मात्र ढोल ताशाच्या गजरात सध्या जंगी असं स्वागत स्वप्नील कुसाळेचं केलं जातंय। दगडूशेठ गणपतीचं दर्शन स्वप्नील कुसाळे घेणार आहे। शेतकरी कुटुंबातून जन्मलेला कोल्हापूर जिल्ह्यातला स्वप्नील कुसाळे यानं यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राची मान अभिमानानं उंचावलेली आहे। रेल्वेची नोकरी करत आपली नेमबाजीतलं जे लक्ष्य आहे ते त्यानं गाठलेलं आहे। अथक मेहनत करत त्याने ब्रॉन्झ मेडल पटकावलेलं आहे आणि त्यानंतर पुण्यात त्याचं जंगी स्वागत केलं जात आहे। ढोल ताशाच्या गजरात स्वप्नीलचं स्वागत केलं जात आहे। रेल्वेनं या पॅरिस ऑलिम्पिकमधल्या त्याच्या कामगिरीनंतर त्याला प्रमोशनही दिलेलं आहे। स्वप्नील कुसाळेचं दमदार असं स्वागत पुणे एअरपोर्टवर केलं जात आहे। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडलची कमाई त्यानं केलेली आहे। भारताला तिसरं पदक त्यानं मिळवून दिलेलं होतं। तर शेतकरी कुटुंबातनं जन्मलेला आणि त्यानंतर नेमबाजीची आपली आवड किंवा नेमबाजीतलं आपलं लक्ष त्यानं पॅरिस ऑलिम्पिकच्या निमित्तानं गाठलेलं ही त्याची पहिलीच ऑलिम्पिक स्पर्धा होती। याआधी त्याने अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे, मात्र पहिलीच ऑलिम्पिक स्पर्धा आणि पहिल्याच ऑलिम्पिक स्पर्धेत मेडल मिळवण्याची कामगिरी स्वप्नील कुसाळेनं केली आणि त्यानंतर आता त्याचं पुण्यात जंगी स्वागत केलं जात आहे। तेव्हाची ही दृश्य आपण पाहतोय। ढोल ताशाच्या गजरात स्वप्नील कुसाळेचं स्वागत केलं जात आहे। कोल्हापूरचा हा पठ्ठ्या नेमबाजीत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये त्यानं रायफल 3 पोझिशनमध्ये ब्रॉन्झ मेडल मिळवलेलं आहे स्वप्नील कुसाळेचं। त्यानंतर आता देशात आगमन झालं, पुणे एअरपोर्टवर आगमन झालं, त्यानंतर जंगी असं स्वागत पुण्यात त्याचं केलं जात आहे। आता दगडूशेठ गणपतीचं दर्शन सुद्धा स्वप्नील कुसाळे आज घेणार आहे। खरं तर 12-13 वर्षांची त्याची ही अथक मेहनत आहे। जसं त्याच्या कुटुंबियांनी सांगितलेलं होतं की त्याचं एकच लक्ष होतं। लहानपणी जेव्हा त्याला नेमकं काय व्हायचं हे माहीत नव्हतं तेव्हा त्याच्यासमोर 2 क्रीडा प्रकारांचा पर्याय होता, मात्र त्यानं पिस्तूल निवडली म्हणजेच नेमबाजी निवडली आणि त्यानंतर आता पॅरिस ऑलिम्पिकमध्ये त्यानं देशाची महाराष्ट्राची मान उंचावली। तर स्वप्नील कुसाळेचं पुण्यात जंगी स्वागत केलं जात आहे। त्याच्या स्वागतासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येनं सर्वसामान्य नागरिक जमलेले आहेत, रेल्वेचे अधिकारी जमलेले आहेत। ऑलिम्पिक मेडल विजेता स्वप्नील कुसाळे याचं जंगी असं स्वागत पुण्यात केलं जात आहे। दगडूशेठ गणपतीचं दर्शन सुद्धा स्वप्नील घेणार आहे। 12-13 वर्षांची त्याची ही अथक मेहनत आहे। याआधी आंतरराष्ट्रीय अनेक स्पर्धांमध्ये त्यानं प्रतिनिधित्व केलेलं आहे।